बालगंधर्व आणि केशवराव भोसले त्यांच्या दोघांच्याही नाटक कंपन्या वेगवेगळ्या होत्या आणि खाडीलकरांचा मानापमान दोन्ही नाट्यसंस्था करायच्या. पण इतिहासामध्ये असा एक प्रसंग आला, अशी एक घटना आली, अशी एक वेळ आली की त्यावेळेला या दोन कलावंतांनी मिळून असं ठरवलं की आपण दोघांनी मिळून हा मानापमानाचा एकत्र प्रयोग करू. कारण योगायोगानं ललित कलादर्शतर्फे केशवराव भोसले हे धैर्यधराची भूमिका करायचे आणि बालगंधर्व हे भामिनी करायचे. आणि तोवरच्या काळामध्ये त्या दोघांमध्ये एक सामान्य प्रेक्षकांच्या लेखी कायम एक विचार असायचे किंवा लोक कल्पना करायचे की हे दोघं नट समजा एकत्र आले तर काय होऊ शकतं. मग आपल्याला इतिहास जेव्हा आपण बघतो तेव्हा त्याच्या पाठीमागे इतकं काही माणसाच्या मनामध्ये जे काही सगळं घडत असतं ना, त्याच्यात नाट्य असतं. आणि आमच्या असं लक्षात आलं की गंधर्व आणि केशवराव या दोघांचे जे फॅन्स होते त्यांचा एकमेकांकडे पाहण्याचा दृष्टिकोनही असाच होता की बघणारच नाही गंधर्वांचं नाटक, ऐकणारच नाही केशवरावांचं गाणं. ह्या लेवलला हे जे दोघं जण होते आणि या टोकाला असलेल्या, म्हणजे गंमत अशी आहे की ही सुद्धा रिस्क होती की दोघं एकत्र आल्यानंतर दोघांचेही भक्त म्हणाले असते की नाही आम्हाला बघायचंच नाही दोघांना एकत्र, आम्ही बघतो ना एकट्या आमचं जे दैवत आहे त्याचं नाटक. पण आम्हाला असं या ठिकाणी लक्षात आलं की एका अत्यंत पवित्र गोष्टीसाठी आपला मान अपमान, आपलं स्टेटस, इगो, अहंकार सगळं बाजूला ठेवून ही दोन माणसं एकत्र आली. कारण लोकमान्य टिळकांच्यासाठी म्हणून जो फंड जमवला जात होता, स्वराज्य फंड, त्याच्यासाठी हे लोक एकत्र आले. पवित्र कामासाठी जेव्हा युती आणि आघाडी होते तेव्हा त्यातनं काहीतरी श्रेष्ठ निर्माण होतं. हेच या नाटकातनं आम्ही दाखवतो असं मला वाटतं. कलाकार कुठलीही उत्तम गोष्ट नेहमी कुठल्या तरी इन्सिक्युरिटी मधनं करत असतो. कारण परफेक्ट असेल सगळं तर कशाला कोण नवीन काहीतरी करेल, आरामात बसते. तर या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना, ज्या अतिशय तरल, अतिशय सूक्ष्म आहेत, तर त्या संगीतातनं याव्या. आणि दुसरं असं म्हणजे की ही गोष्ट, तो इव्हेंट आणि याची लेगसी जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचायला हवी. त्याच्यासाठी टीम तर स्ट्रॉंग आहेतच आणि नाटक नक्कीच सगळ्यांना आवडेल. रंगभूमीच्या इतिहासातले असंख्य महत्वाचे घटक जे सुरू झाले, त्याचा पायंडा पडला, त्याच्यामध्ये कित्येक गोष्टी ह्या केशवराव भोसल्यांमुळे सुरू झाल्या. भारतामध्ये रंगमंचाला, रंगमंदिराला नामकरण करताना एखाद्या कलावंताचं नाव देण्याची प्रथा ही केशवराव भोसल्यांमुळे सुरू झाली. आत्ता जो असा आडवा पडदा जो आपण बघतो, पूर्वी असे ते दोरीचे वर जाणारे अत्यंत सुळसुळीत साधे पडदे असायचे. तो जो मखमली पडदा जो होता, त्यांनी तो मखमली आत्ता जो बघतो तो केशवराव भोसल्यांनी आणला. ज्या वेळेला त्या पडद्याची किंमत, जेव्हा सोनं 8 रुपये तोळा होतं, त्यावेळेला त्यांनी तो 12,000 रुपयाचा मखमली पडदा लावला, कंपनीचं वैभव दिसावं म्हणून. नमस्कार. बोलत राहूयाच्या आजच्या भागात तुम्हा सर्व रसिकांचं मी मनपूर्वक स्वागत करतो. सर्वप्रथम तुम्ही बोलत राहूयाला इतका उत्तम प्रतिसाद देताय, खरंच बघून आनंद वाटतोय. आणि हे सगळं तुमच्या इच्छेने, तुमच्या कृपेनेच होतं. याचं कारण तुम्हाला वेगवेगळ्या कंटेंट ऐकायला, बघायला आवडतोय. त्यामुळे प्रथमेश इनामदार हा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरायचं नाही आहे आणि बेल आयकन क्लिक करायला देखील विसरायचं नाही आहे. आपण वेगवेगळ्या ठिकाणी जातो, पॉडकास्ट करतो, एपिसोड्स करतो. बऱ्याच नाटकांचे तालमीला सुद्धा आपण गेलेलो आहोत. आज माझ्यासोबत अशी 4 व्यक्तिमत्व आहेत. सध्या सोशल मीडिया आणि सर्व ठिकाणी आपल्याला एक पोस्टर दिसतंय, गोष्ट संयुक्त मानापमानाची. हे बघता क्षणी आणि त्याच्यावरचे 2 फोटो, साक्षात बालगंधर्व आणि केशवराव भोसले. या दोघांचे फोटो, मानापमान आणि ते सगळं डिझाईन इतकं रिच झालंय, ते बघता क्षणी मनात काही प्रश्न उमटले आणि म्हटलं आपल्या बोलत राहूयाच्या प्रेक्षकांसाठी
त्या प्रश्नांची उत्तरं त्या टीममधल्या कलाकारांशीच गप्पा मारून का घेऊ नयेत? तर आज आहेत आपल्यासोबत गोष्ट संयुक्त मानापमानाचे दिग्दर्शक ऋषिकेश जोशी, संगीतकार कौशल इनामदार, निर्माते शामराज पाटील आणि नाटकाचे लेखक अभिराम भडकमकर. नमस्कार. आपण गप्पांना सुरू करतोय. मी जसं म्हटलं की गोष्ट संयुक्त मानापमानाची, हे पोस्टर ज्या वेळेला बघितलं त्यावेळेला मानापमानच बघायला मिळणार आहे का आपल्याला, असं पहिला प्रश्न मनामध्ये आला. आणि दिग्दर्शक खूप त्याच्यावरती छान पद्धतीने प्रतिक्रिया देऊ शकतो. त्यामुळे पहिला प्रश्न अगदी साधा सोपा, की नक्की ह्या नाटकामध्ये बघायला काय मिळणार आहे? अत्यंत साधं सोपं उत्तर मी देईन. बालगंधर्व आणि केशवराव भोसले त्यांच्या दोघांच्याही नाटक कंपन्या वेगवेगळ्या होत्या आणि खाडीलकरांचा मानापमान दोन्ही नाट्यसंस्था करायच्या. पण इतिहासामध्ये असा एक प्रसंग आला, अशी एक घटना आली, अशी एक वेळ आली की त्यावेळेला या दोन कलावंतांनी मिळून असं ठरवलं की आपण दोघांनी मिळून हा मानापमानाचा एकत्र प्रयोग करू. कारण योगायोगानं ललित कला दर्शनतर्फे केशवराव भोसले हे धैर्यधराची भूमिका करायचे आणि बालगंधर्व हे भामिनी करायचे. आणि तोवरच्या काळामध्ये त्या दोघांमध्ये एक सामान्य प्रेक्षकांच्या लेखी काय एक विचार असायचे किंवा लोक कल्पना करायचे की हे दोघं नट समजा एकत्र आले तर काय होऊ शकतं. तर ह्या लोकांच्या चर्चा खूप वर्ष रंगल्या, पण प्रत्यक्ष ती घडलं नाही. पण एक अशी संधी आली ज्या वेळेला हे घडण्याची वेळ आली आणि ते घडून गेलं, तर प्रत्यक्ष दोन वेगळे दिग्गज कलावंत, ज्या दोन कंपन्या आहेत त्या एकमेकांच्या स्पर्धक आहेत, असे जेव्हा दोन टोकाच्या विरुद्ध म्हणणं नाही पण भिन्न विचार प्रक्रिया, गायनशैली, स्वभाव वैशिष्ट्य अशी दोन माणसं एकत्र येतात तेव्हा काय होऊ शकतं आणि काय घडलं होतं इतिहासात. त्यांनी जो एकत्र प्रयोग केला त्याला त्यांनी संयुक्त मानापमान म्हटलंय. ते कसं घडलं याची गोष्ट आम्ही सांगतो. आमच्या नाटकामध्ये तुम्हाला मानापमानामधला भाग दिसणारच आहे, पण आम्ही मानापमान नाटक नाही करत आहोत. त्यामुळे एका वाक्यात सांगायचं झालं, सहज बोलता बोलता मी असं म्हणालो की लगान हा सिनेमा बघितला लोकांनी, पण त्याच्यावरची मेकिंग ऑफ लगान हा सिनेमा पण अत्यंत गाजला. हे संयुक्त मानापमान जे घडलं त्याचं मेकिंग ऑफ संयुक्त मानापमान ते नाटक स्वरूपात आहे. कारण ती इतकी भव्य दिव्य घटना आहे इतिहासातली. आणि आज प्रेक्षकांना आणि सगळ्यांनाच असं दोन टोकाचे लोक एकत्र येत असतील आणि काहीतरी घडवत असतील तर नक्की काय काय घडलं तेव्हा. तर ते अनेक राजकीय, सामाजिक, माणूस म्हणून, कलावंत म्हणून अशा अनेक अंगांनी ते इतिहासाकडे परत बघणं हे अतिशय, आणि ते लोकांना सांगणं, ते करून बघणं, कारण तो एक अतिशय मौल्यवान ऐवज आहे आपल्या रंगभूमीच्या इतिहासातला. आता तो काय आहे नाटक बघितल्यावर तुम्हाला कळेलच. ते नाटक बघितल्यावर कळेल. पण ही जी गोष्ट आपल्याला सांगायची आहे ह्याची पहिली ठिणगी कुठे पडली? म्हणजे मनामध्ये विचार कोणाच्या पहिले मनामध्ये आला की अरे आपण ही अशी गोष्ट सांगितली पाहिजे? योगायोग आहे तो सगळा. कारण ते मी वेगळ्या कारणासाठी सगळा रंगभूमीचा इतिहास आणि अभ्यासाचा विषय अनेक वर्ष राहिला. संयुक्त मानापमान बद्दल खूपदा, कारण तो एक स्वतंत्र सिनेमाचा विषय असावा, इतके घटनाक्रम आणि इतकं काय काय ते एका बाजूला सगळं ते मी श्रीरंग गोडबोलेंची गप्पा मारता मारता अनेक वेळेला विषय आणि हे वगैरे. योगायोगाने अशी एक वेळ आली की त्यावेळेला या घटनेला 100 वर्ष झाली आणि 1921ला प्रयोग झाला होता. पण 1921ला आपल्याकडं दुर्दैवानं करोना असल्यामुळे 100 वर्षानंतर त्या क्षणाला रिव्हिजिट करण्याची संधी नव्हती. तर सांस्कृतिक विभागातर्फे आपल्या कला आणि संस्कृती यातले अत्यंत मैलाचे दगड असलेले क्षण, त्याचे कार्यक्रम जे घडतात, ते योजना आली आणि गोडबोलेंनी मला विचारलं की संयुक्त मानापमान 100 वर्ष झाली तर त्याच्यावर आपण काहीतरी करू आणि तू आहेस का? म्हटलं मला लिहायला शक्य नाही आहे. तो म्हटलं मग अभिरामला. म्हटलं अप्रतिम, अभिराम बालगंधर्व सारखी कादंबरी लिहिलेली आहे
आणि त्यांचा अभ्यास त्याच्यावर भरपूरच आहे. आणि मग म्हटलं की आणि त्यामुळे ते घडून आलं. मग असं झालं की त्याला वर्ष झालं, पण त्याचे 2 प्रयोग झाले. तर हे ऍक्च्युली व्यावसायिक रंगभूमीवर अप्रतिम गायकी, अप्रतिम त्याचं स्क्रिप्ट झालेलं आहे. आणि तो काळ उभा करणं हे प्रचंड मोठं आव्हान. आणि त्याच्यामुळं मग असं ठरलं की नाही, हे आपण व्यावसायिक रंगभूमीवर आणलं पाहिजे. त्याच्यामुळं कुठेतरी पूर्वी एकदा ठिणगी पडली होती, मग त्याला नंतर कोणीतरी काडी लावली, मग ती पुढे प्रत्यक्ष त्याचा वणवा जो आहे तो अनेक कारणाने आता पेटलेला आहे. जोशींचा विनोदी स्वभाव जो असतो तो मध्येच असा बाहेर येतो. लेखक म्हणून अभिराम बडकमकर, तुम्हाला विचारेन मी की बालगंधर्वांचा अभ्यास 2011 साली ज्या वेळेला चित्रपट आला त्यानिमित्ताने तुमचा झालाच, आणि त्याच्यानंतर कादंबरी, एक प्रदीर्घ कादंबरी त्याच्यावरती आली. पण त्याच्यातल्या एका भागावरती एक नाटक वेगळ्या पद्धतीने लिहिण्याचं ज्या वेळेला पहिली विचारणा झाली तेव्हा फर्स्ट रिॲक्शन काय होते आणि काय आपल्याला त्याच्यामध्ये वेगळेपणा आणता येईल लेखक म्हणून? मुळात ही घटना खूप महत्वाची होती हे चित्रपट करत असताना लक्षात आलंच होतं. आणि मला नेहमी असं वाटतं की इतिहासपट लिहिताना किंवा आपल्याकडे फॅक्ट्स असतात की या तारखेला हे झालं, त्या तारखेला झालं, त्या तारखेला झालं, पण कादंबरी लिहिताना सुद्धा मला त्यातल्या माणसांचा प्रवास मला फार महत्वाचा वाटतो की म्हणजे त्या माणसांच्या मनामध्ये काय आंदोलनं निर्माण झाली असतील, त्या माणसांनी कुठल्या गोष्टीला कसं रिॲक्ट केलं असेल. म्हणजे आता खरोखरच मलाही हा प्रश्न पडला की केशवराव आणि बालगंधर्व दोघांमध्ये काय संबंध होते, ईर्ष्या होती का, स्पर्धा होती का, चुरस होती का, या सगळ्या गोष्टींचा. कारण ऐतिहासिक घटना जरी असली तरी मला लेखक म्हणून त्यातल्या माणसाच्या मनामध्ये चाललेलं हे जे सगळं असतं ना, हे जास्त महत्वाचं वाटतं. आणि म्हणून मला असं वाटलं की तो एक क्षण आहे किंवा तो एक इव्हेंट आहे त्या काळी झालेला संयुक्त मानापमान, पण त्याच्या पाठीमागे किती गोष्टी आहेत, म्हणजे किती लोकांच्या मनामध्ये काय काय आलं असेल. म्हणजे साधी गोष्ट अशी आहे की बालगंधर्व कार्यक्रमाच्या आधी दूध प्यायचे, तर तोच दुधाचा पेला त्यांनी केशवरावांच्याकडे पाठवला, तेव्हा केशवरावांच्या लोकांना असं वाटलं याच्या पाठीमागे काही काळबेर आहे का. मग आपल्याला इतिहास जेव्हा आपण बघतो तेव्हा त्याच्या पाठीमागे इतकं काही माणसाच्या मनामध्ये जे काही सगळं घडत असतं ना, त्याच्यात नाट्य असतं. आणि ते नाट्य याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर दिसत होतं. एक पिरियड उभा करण्याचं एक चॅलेंज त्याच्यामध्ये होता. आणि मग काही काल्पनिक पात्र, आणि ती काल्पनिक सुद्धा इतकी काल्पनिक नाही की म्हणजे त्याचा काही वास्तवाशी सांधाच जुळणार नाही अशी नाही, तर काही काल्पनिक पात्र आणि त्यामध्ये असलेली पात्र, घडलेल्या घटना, या सगळ्यांचं मिश्रण केल्यानंतर माझ्या असं लक्षात आलं की एक अतिशय सुरेख असं नाटक किंवा नाट्य याच्यामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये दिसतंय. आणि त्याच्यामध्ये ते सगळं करत असताना ऋषिकेशचा तर त्या काळाचा पूर्णपणे अभ्यास आहे, आणि त्यामुळे मग त्या चर्चा आणि त्या गप्पांच्या मधनं ते सगळं उलगडत गेलं आणि मग त्याचं नाटक म्हणून आम्ही ते आणलं. पण तरी सुद्धा एक महत्वाची गोष्ट अशी होती की ऐतिहासिक घटनेचं केवळ ड्रॅमेटायझेशन नाहीये, तर त्याच्या पाठीमागे ह्या सगळ्या मानवी मन उलगडण्याचा एक प्रयत्न केलेला आहे. त्या काळात काय समाज म्हणून त्या सगळ्याकडे कसं पाहिलं गेलं, त्याच्यामधल्या खूप वेगवेगळ्या प्रकारच्या लेयर्स आपल्याला दिसतात, सामाजिक, राजकीय, या सगळ्यातनं जर आपण त्याकडे पाहायला गेलं तर ते फार मोठं नाट्य आहे असं वाटलं. आणि म्हणून मग आम्ही त्याच्याकडे वळलो आणि जास्त पद्धतीने त्याच्यामध्ये काम करायला सुरुवात. पण राजकीय पॉइंट ऑफ व्ह्यूने किंवा सामाजिक पॉइंट ऑफ व्ह्यूने आपण म्हणतो, तुम्ही म्हणताना पण आत्ताच्या भाषेत बोलायचं आलं तर पहिली महायुती किंवा पहिली महाआघाडी हे जे आहे ह्याचं जरा थोडंसं विश्लेषण झालं तर बरं आहे. कसं आहे की आत्ता आपण असं म्हणतो की ध्रुवीकरणाचा काळ आहे, मग ते डावे उजवे असेल किंवा युती आघाडी असेल, असं म्हणजे दोन टोकालाच आहेत लोक. म्हणजे अरे ग्रे एरिया नावाचं काहीतरी एक गोष्ट असते की बाबा मला तुझं काही पटत नाही पण मला तुझं काही पटतं सुद्धा, अशा पद्धतीचा संवाद नाही. एकतर तू आमचा आहेस किंवा तू आमचा नाहीस, मधलं काही बोलू नकोस. आणि आमच्या असं लक्षात आलं की गंधर्व आणि केशवराव या दोघांचे जे फॅन्स होते त्यांचा एकमेकांकडे पाहण्याचा दृष्टिकोनही असाच होता की बघणारच नाही गंधर्वांचं नाटक, ऐकणारच नाही केशवरावांचं गाणं, ह्या लेवलला हे जे दोघ जण होते. आणि या टोकाला असलेल्या म्हणजे गंमत अशी आहे की ही सुद्धा रिस्क होती की दोघं एकत्र आल्यानंतर दोघांचेही भक्त म्हणाले असते की नाही आम्हाला बघायचंच नाही दोघांना एकत्र, आम्ही बघतो ना एकट्या आमचं जे दैवत आहे त्याचं नाटक. तर हे जे ध्रुवीकरण होतं ना
तसंच ध्रुवीकरण आज समाजामध्ये आपल्याला दिसतं आहे. फक्त गंमत अशी आहे की आजच्या होणाऱ्या युती आणि आघाड्या ज्या आहेत त्याच्या पाठीमागचा जो काही उद्देश आहे तो नेमका काय आहे त्याचा विचार प्रेक्षक आपापल्या पद्धतीनं करतीलच. पण आम्हाला असं या ठिकाणी लक्षात आलं की एका अत्यंत पवित्र गोष्टीसाठी आपला मान अपमान आपलं स्टेटस इगो अहंकार सगळं बाजूला ठेवून ही दोन माणसं एकत्र आली. कारण लोकमान्य टिळकांच्यासाठी म्हणून जो फंड जमवला जात होता स्वराज्य फंड त्याच्यासाठी हे लोक एकत्र आले. पवित्र कामासाठी जेव्हा युती आणि आघाडी होते तेव्हा त्यातनं काहीतरी श्रेष्ठ निर्माण होतं. हेच या नाटकातनं आम्ही दाखवतो असं मला वाटतं. वा. लेखकाची बाजू ज्या वेळेला आपण ऐकतो लेखक जे सांगतो एक वेगळा पर्स्पेक्टिव्ह असतो त्याच्यामध्ये, कारण त्याने ते नाटक लिहिलेलं असतं. दिग्दर्शक ज्या वेळेला त्या नाटकाविषयी बोलत असतो त्यावेळेला स्टेजवरती ते नाटक कसं घडणार आहे आणि बिटवीन द लाईन्स आपल्याला अजून काय वेगवेगळ्या गोष्टी सांगता येत आहेत त्या पद्धतीने विचार केला जातो. मानापमान असं म्हटल्यानंतर त्यातलं संगीत आणि ती खरं तर त्याच्यातली गाणी त्याच्यातली पदं ही सगळी लोकांच्या मुखोद्गत आहेत, म्हणजे लोकांनी अनेक वेळा ऐकलेली आहेत. अशा नाटकाचं संगीत करण्याची ज्या वेळेला जबाबदारी आपल्यावरती येते त्यावेळेला त्याच्यातनं वेगळेपण काय अधोरेखित केलं जातं कौशल इनामदारांकडनं? मला असं वाटतं की आपण गाण्यातनं सुद्धा ती गोष्टच सांगत असतो. आणि या नाटकामध्ये कारण ते नाटकाबद्दलचं नाटक आहे आणि या नाटकात एक नाटक घडणार आहे. त्यामुळे असं तुम्ही बघा की हे नाटक बघणारे एक प्रेक्षक आहेत जो आपल्या प्रेक्षागृहात बसलेले आहेत आणि ते नाटक बघणारे त्यांच्या काळातले प्रेक्षक आहेत, हो ना. तर दोन मितींवर हे चाललेलं आहे. आणि मग एक मानापमानातलं संगीत आहे जे मूळ संगीत आहे आणि एक गोष्ट संयुक्त मानापमानाची सांगताना ऋषिकेशच्या मनातले जे तरंग आहेत ते मला इथे की दिग्दर्शकाला इथे काय महत्वाचं वाटतं ते अधोरेखित करणं. तर अशा दोन डगरींवर पाय ठेवत या नाटकाचं संगीत करावं लागतं की एक तर ते जे मानापमानमध्ये घडतंय ते संगीत आणि इथे मागे जे सगळं नाट्य उभं राहतंय त्या नाटकाच्या निमित्ताने त्याला झालेलं एक संगीत. तसं ते दोन वेगवेगळ्या मितींमध्ये संगीत करावं लागतंय आणि तो मला सगळ्यात जास्त याच्यातला आव्हानात्मक भाग वाटतो. दुसरी गोष्ट म्हणजे आता अभिरामनी सुद्धा सांगितलं ना की त्या मानवी मनाचं जे काही त्याच्यात की नुसते घटना झाली संयुक्त मानापमान झालं हे आपल्याला दिसतं, त्या मागे सादर करणाऱ्या लोकांची जी काय आंदोलनं आहेत मनातली, कारण खूप वेगवेगळ्या स्तरावर गोष्टी चालत असतात की फक्त चला आपण गांधीजींसाठी आणि टिळकांच्या नावावर एकत्र येऊन नाटक करूया इतकं नाहीये. ते दोन कलाकार वेगवेगळ्या मनस्थितीतनं जात होते. बालगंधर्वांची कंपनी तेव्हा अतिशय आर्थिक हालाखीतनं चालली होती आणि कलाकार कुठलीही उत्तम गोष्ट नेहमी कुठल्या तरी इन्सिक्युरिटी मधनं करत असतो. कारण परफेक्ट असेल सगळं तर कशाला कोण नवीन काहीतरी करेल, आरामात बसते. तर या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना ज्या अतिशय तरल अतिशय सूक्ष्म आहेत तर त्या संगीतातनं याव्या. कारण तुम्ही ऑडिओ व्हिज्युअल माध्यम आहे, तुम्ही ऐकत असता आणि तुम्ही बघत असता, पण तुम्हाला पंचेंद्रियांनी हा अनुभव घेतलाय असं वाटावं तर तो जो इतर 3 इंद्रियांचा जो सगळा तो भाग आहे ना तो संगीतातनं आपण भरत असतो. की जेव्हा केशवराव भोसले बालगंधर्वांना नमस्कार करतात किंवा बालगंधर्व त्यांच्या खांद्यावर समजा हात ठेवला त्यांनी तर तो स्पर्श त्यांचा कसा असेल हे कसं दाखवायचं तर ते संगीतातनं दाखव. तर असा ही एक नीती आहे त्याची आणि एक नाट्यसंगीत जे आहेच. या प्रत्येक बारकाव्यांमध्ये नाटक गुंफून ते स्टेजवरती रंगमंचावरती आणून त्याचे प्रयोग करणं
हा तसा धाडसी निर्णय आहे. आपल्यासोबत निर्माते सुद्धा आहे. तुम्हाला निर्मात्यांच्या पर्स्पेक्टिव्हनी सुद्धा हे जाणून घ्यायचं आहे की कसं आहे, रंगभूमी आपली श्रेष्ठ आहे हे मान्यच आहे, पण ती तशा पद्धतीने त्या श्रीमंतीने टिकवणं आणि तशा पद्धतीने त्याचं रिक्रिएट करून आपण काहीतरी वेगळी गोष्ट त्याच्यातनं सांगणं, हा विचार निर्माता म्हणून पण धाडसी आहे. मी शामराज पाटील तुम्हाला विचारतो की त्याच्या पाठीमागची तुमची भूमिका काय आहे आणि या सगळ्यांच्या मनातलं स्वप्न पूर्ण करण्याचा एक जो निर्णय घेतलेला आहे, तर त्याच्या पाठीमागचा विचार काय आहे? आता मुळातच सांगायचं म्हणलं तर हा इतिहास, ही घटना अलौकिक आहे. म्हणजे ज्या लेजेंडरी सिंगर्सनी, केशवराव म्हणा किंवा बालगंधर्व म्हणा, या दोघांबद्दल बोलतोय आपण, ऐकतोच आहे, वी ऑल नो दॅट. आता त्या गोष्टी रिक्रिएट करत असताना मी या नाटकाचा भाग कसा झालो, सरांनी जसं मगाशी सांगितलं की याचे 2 प्रयोग झाले होते. तर हा निवळ योगायोग म्हणा किंवा केशवरावांची इच्छा, बालगंधर्वांची इच्छा असं म्हणूयात आपण. तर त्या 2 प्रयोगामध्ये एक अभिनेता म्हणून, एक नट म्हणून मी इंट्रोड्यूस झालो होतो. तर मी 2-3 कॅरेक्टर्स त्याच्यामध्ये करायचो सरांसोबत. काही दिवसांनी ते नाटक पुन्हा सुरू होणार आणि आता झालं ते काही दिवसांनी ते सुरू होणार वगैरे इथपर्यंत आलो होतो. पण नंतर काही गोष्टी झाल्या आणि देन वी हॅड टू बॅक आउट. पण नाटक थांबलंय म्हणजे ही एवढी चांगली गोष्ट, अरे आता आपण जाणार, खूप लोकांपर्यंत पोहोचवणार, एवढी चांगली घटना आपण लोकांना देणार, एवढा चांगला अनुभव आपण देणार, ते सगळं एक ठिकाणी थांबलो. अँड देन वी डिसाइडेड की आपणच का नाही करायचं हे, असं म्हणून आय हॅपन टू बी द निर्माता. तर मला निर्माता म्हणून, मी अभिनेता म्हणूनही अनेक वर्ष या इंडस्ट्रीमध्ये काम करतो आहेच, निर्माता म्हणून मला पदार्पण करायचं होतंच. पण जर अशी टीम आणि असा संच मिळत असेल तर वाय नॉट. तर तो एक माझा वैयक्तिक पर्स्पेक्टिव्ह असा होता. आणि दुसरं असं म्हणजे की ही गोष्ट, तो इव्हेंट आणि याची लेगसी जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचायला हवी. त्याच्यासाठी टीम तर स्ट्रॉंग आहेतच आणि नाटक नक्कीच सगळ्यांना आवडेल असा एकंदरीत विश्वास आहे. बालगंधर्व आणि संगीत सूर्य केशवराव भोसले, त्याच्यातलं संगीत सूर्य केशवराव भोसले हे दोन्ही विषय महत्त्वाचे आहेत. पण हे नाव ज्या वेळेला आपण घेतोय आणि नाटक घडतंय आणि तुम्ही संगीत सूर्य केशवराव भोसले नाट्यगृह कोल्हापूरमध्ये प्रयोग या नाटकाचा होऊ शकणार नाहीये, तर ही म्हणजे ह्या प्रोसेसमध्ये कधीतरी हा विचार मनामध्ये नक्कीच आला असेल ना? नाही म्हणजे एका बाजूनं समाधान पण आणि दुसऱ्या बाजूनं प्रचंड रडलो देखील. पण समाधान या बाबतीत आहे की काय दैवी योगायोग असू शकतो. मागच्या वर्षी जेव्हा याचे 2 प्रयोग जेव्हा झाले, तेव्हा मुंबईत प्रयोग झाल्यानंतर त्याचा दुसरा प्रयोग कोल्हापुरात केला, तो केशवराव भोसले नाट्यगृहात केला. तो केशवराव भोसलेंच्या जन्मदिवसाच्या आदल्या दिवशी 8 ऑगस्टलाच त्याच थिएटरमध्ये त्याच वेळेला झाला, तेव्हा बरोबर 1 वर्षानंतर त्याच रंग मंदिराला आगीनं भस्मसात केलं. म्हणजे तेव्हा जे थिएटर जळत असताना आम्ही सगळे अत्यंत हळहळ व्यक्त करत होतो की बरोबर 1 वर्षापूर्वी याच वेळेला तिथे केशवराव भोसले बालगंधर्व यांची गाणी आणि तो प्रयोग सादर होत होता. आता असं झालं की आता परत त्या वास्तूत आत्ता जो करतोय तो प्रयोग होणार नाही. वास्तू आत्ता पण ती बनेल, त्या वास्तूत होणार नाही, पण त्या अवकाशात कधी ना कधी पुढे तो प्रयोग होईलच. म्हणजे आपण असं म्हणू शकतो की आमचे प्रयोग सुरू आहेत तोपर्यंत तितक्या लवकर ते थिएटर बांधून व्हावं, किंवा थिएटर बांधायला जर काही वर्ष लागली तर तितकी वर्ष आमचं नाटक चालू राहावं. पण काय आता म्हणजे आपण काय म्हणू शकतो. आणि बरोबर 30 तारीख, तीच वेळ, त्याच वेळेला आम्ही बघतोय की बरोबर 1 वर्षापूर्वी, आणि केशवराव भोसले यांची नात त्या उपस्थित होत्या प्रयोग बघायला. आणि त्यांचं देणं आहे रंगभूमीसाठी. एवढा मोठा नट, गायक नट, निर्माता, रंगभूमीच्या इतिहासातले
असंख्य महत्वाचे घटक जे सुरू झाले, त्याचा पायंडा पाडला. त्याच्यामध्ये कित्येक गोष्टी ह्या केशवराव भोसल्यांमुळे सुरू झाल्या. अगदी जाता जाता एकच उदाहरण सांगतो की आपण जर विचार केला जुन्या सगळ्या थिएटर्सचा, तर आपण जे उल्लेख सापडतो मुंबईतलं बालीवाला थिएटर, मग गिरगाव मधली थिएटर्स होती, मग पुण्यातलं पूर्णानंद, विजयानंद, अशा नावं असायची थिएटर्सची. केशवराव भोसले नाट्यगृह म्हणजे आपलं देश स्वतंत्र झाल्यानंतर केशवराव भोसले नाट्यगृहाचं नूतनीकरण झाल्यावर भारतामध्ये रंगमंचाला, रंगमंदिराला नामकरण करताना एखाद्या कलावंताचं नाव देण्याची प्रथा ही केशवराव भोसल्यांमुळे सुरू झाली. भारतातलं प्रत्येक नाटकाचं हे नाव बघितलं तर खूप वेगवेगळ्या पद्धतीची होती, पण कलावंताचं नाव थिएटरला दिलेलं पहिलं थिएटर केशवराव भोसले नाट्यगृह. ते झाल्यानंतर पुण्याचं जेव्हा बालगंधर्व थिएटर जेव्हा उभं राहिलं, तर स्वाभाविकपणे केशवराव नंतर येणारं थिएटर बालगंधर्व, आणि हळूहळू सगळी ती मग गडकरी रंगायतन, विष्णुदास भावे आणि ही आत्तापर्यंत सगळी जी दीनानाथ रंगमंदिर, रंगमंचांना रंगमंदिराला नावं देण्याची परंपरा सुद्धा केशवराव भोसल्यांमुळे. आत्ता जो असा आडवा पडदा जो आपण बघतो, पूर्वी असे ते दोरीचे वर जाणारे अत्यंत सुळसुळीत साधे पडदे असायचे. तो जो मखमली पडदा जो होता, त्यांनी तो मखमली आत्ता जो बघतो तो केशवराव भोसल्यांनी आणला. ज्या वेळेला त्या पडद्याची किंमत, जेव्हा सोनं 8 रुपये तोळा होतं, त्यावेळेला त्यांनी तो 12,000 रुपयाचा मखमली पडदा लावला, कंपनीचं वैभव दिसावं म्हणून. आणि त्यातही त्यांचं कारण होतं की अनेक नाट्यसंस्था राजाश्रयावर होत्या. एकमेव पहिली कंपनी जाहिरातच होती लोकाश्रयाखाली. तर लोकांच्या पैशावर माझी कंपनी, आणि माझी कंपनी अत्यंत उत्कृष्ट चाललेली आहे, हे मी तुम्हाला कशात दाखवते. हा घ्या 12,000चा मखमली, तो मखमलीचा पडदा आत्ता म्हणतो ना, ते अशा कित्येक गोष्टी. या गोष्ट संयुक्त मानापमानाची जो प्रयोग झाला, त्या नाटकाच्या तिकिटाचा दर 1 रुपये, 2 रुपये, 3 रुपये, 5 रुपये होता ना. या प्रयोगासाठी तिकिटाचा दर 100 रुपये होता, 20 पट. 5 रुपये तिकीट कुठं, 100 रुपये कुठं. तर या नाटकाची तिकीट काही 1 रुपयाची छापली, पण ती बालगंधर्वांच्या हट्टानं छापली ती की आपल्या सामान्य प्रेक्षकांना बघता यावं, पण एकही तिकीट 1 रुपयाला मिळालं नाही. आणि तिकीट त्यावेळी ती काळ्या बाजारात विकली गेली. म्हणून ब्लॅकची परंपरा या संयुक्त मानापमानात सुरू झाली, जी सगळी थिएटरमध्ये आपण अनेक सिनेमा, आता डिजिटल आल्यामुळे आता ब्लॅकची तिकीट राहिलेली नाही, असं का म्हणतोस, पण तरी आहेत. म्हणजे हाऊसफुल सिनेमा असेल तरी मिळालेलं तिकीट. आता याची वर्ल्ड कप बिल्डकपची तिकीट ब्लॅक होणे हा प्रघातच मुळात. इव्हन थिएटरमध्ये नटाचा परफॉर्मन्स, साऊथमध्ये पडद्यावर नट आला की पैसे उधळले जातात, त्याचं कारण केशवराव भोसले आहेत. प्रथा सुद्धा केशवराव भोसल्यांमुळे सुरू झाली. अनेक प्रथा सुरू केलेला. आणि गायकी जशी होती, आता दुर्दैव त्यांच्या 3 रेकॉर्डिंग स्थळच्या ओडियन कंपनीने घेतलेल्या त्या उपलब्ध आहेत, पण आता त्या ऐकताना जराशा, पण तुम्हाला अंदाज येऊ शकतो. अहो, ज्या नटाला त्याची गायकी ऐकून त्यावेळेला कलकत्त्याच्या त्या गोहळबाईंनी 4.25 लाखाचा हिरा गिफ्ट केला होता. आज इथे 4,500 कोणी देणार नाही खडा घाल म्हणून. 4.25 लाखाचा गायकी आवडली म्हणून किती. आणि मी हजारो किस्से सांगू शकतो त्यांचे. अशी माणसं, त्यांचं देणं इतकं आहे ना, आणि असं वाटतं की अरे नाही 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 नाही, नतमस्तक व्हावं. त्या थिएटरला प्रयोग व्हायला पाहिजे होता, आणि आम्ही अगदी म्हणजे तिथेच प्रयोग करायचा होता. सगळं आमचं ठरलं. पण 4 ऑक्टोबरला केशवराव भोसल्यांची पुण्यतिथी, त्याच दिवशी नाटक आमचं शुभारंभाचा प्रयोग आहे. आणि मग मुंबईत संयुक्त मानापमानाचा प्रयोग झाला होता ना, आम्हीही मुंबईत पहिला प्रयोग करतोय, तो दीनानाथ रंगमंदिरमध्ये करतोय. मग आम्ही बालगंधर्व रंगमंदिरात करतोय पुण्यात, आणि त्यातनं आम्ही पुढे केशवराव भोसले झाला असता, पण त्याच्या शेजारी जे थिएटर आहे त्याचं नाव गोविंदराव टेंबे सभागृह, जे केशवरावांच्या ललित कला केंद्राच्या सर्व नाटकांचं संगीत गोविंदराव टेंब्यांनी दिलेलं आहे. आता याच्यापेक्षा काय योगायोग पाहिजे. आता जरा तिथे जाऊन, जरा तिथे आवारात जाऊन जरा केशवरावांची पदविध गायची इच्छा आहे मला, पण तो तिथे प्रयोग होणार आहे कोल्हापुरात. आणि त्यानिमित्तानं
आम्ही मग विष्णुदास भावे, गडकरी रंगायतन आणि हे तिथे जाताना आम्हाला दिसतंय की कुठल्या कुठल्या मेरुमणींच्या नावच्या थिएटरमध्ये जाताना ते सगळं असं वाटतं की या निमित्तानं काय एका कणाची समजा कलावंत म्हणून उतराई होत असेल त्याच्याविषयी काय पाहिजे अजून. आणि आमच्या दोघांचीही रंगभूमीवरती पहिलं पाऊल आम्ही जे टाकलं ते केशवराव ते भोसले केशवराव भोसले सभागृह सभागृहामध्ये कोल्हापुरात पहिल्यांदा आम्ही रंगमंच पाहिला तो कोल्हापुरात कोल्हापुरात केशवराव भोसले नाट्यगृहामध्ये. आम्हीच काय, कोल्हापूरच्या पिढ्यानपिढ्यांनी ते हे केलंय. त्याच्यामुळे आमचं भावनिक नातं जे आहे या रंगमंदिराशी आणि केशवराव भोसलेंशी ते फार मोठं आहे. आणि त्या निमित्ताने असं वाटतं की आपण काहीतरी करतो, काहीतरी ऋणातनं उतराई होण्याचा एक छोटा प्रयत्न काहीतरी तो आहे. मगाशी काहीतरी हा interrupt करत होता. मगाशी हे तो म्हणाला की आता ब्लॅकची, पण परवाची गोष्ट सांगतो. माझ्या मुलाचे मित्र सगळे घरी आले होते, जेन झीची मुलं, आणि कोल्ड प्लेच्या कॉन्सर्टची तिकीट बुक करण्यासाठी हा. बसले होते. हा. आणि तेव्हा तो मित्र त्याला सांगत होता की माझा आता 3,000वा वेटिंग लिस्ट आहे. ते नंतर काहीतरी तो जानेवारीमध्ये नंतर तो लाखात 25 वगैरे मध्ये. गेला. हा. पण त्यांना म्हटलं की तुम्हाला माहितीये का की याची सुरुवात कुठे झाली. म्हणून मी त्यांना संयुक्त मानापमानाची जाहिरात मी त्या सगळ्या मुलांपाशी केली, सगळी 20-21 वर्षाची मुलं, आणि त्यांना सांगितलं की कोल्ड प्ले बघायच्या अगोदर तुम्ही हे जे आपल्याकडचे जे सूर्य आणि तारका आहेत या नाटकाला या, म्हणजे तुम्हाला कळेल. आणि हाच तो सोन्याचा रेफरन्स मी त्यांना दिला. त्यामुळे मी म्हटलं ते सुरुवात तिकडे झालेली आहे. त्यामुळे आपल्याला आपल्या परंपरेशी पुन्हा ओळख सतत करून द्यावी लागते, आणि त्या निमित्त हे ते नाटक हे उत्तम निमित्त आहे असं मला वाटतं. ही सगळ्या तरुण मुलांनी बघण्याची गोष्ट आहे. कारण एक नॉस्टॅल्जिया वगैरे ठीक आहे, आणि आता खरं तर प्रत्यक्ष बालगंधर्व आणि केशवरावांना बघितलेले लोक आता नाहीच आहेत. 1-2 कोणीतरी बालगंधर्वांना बघितलेलं असेल, पण आता या तरुण पिढीने हे बघावं. आणि त्यासाठी मला वाटतं अभिराम जो या पिढीचा लेखक आहे, ऋषिकेश या पिढीचा दिग्दर्शक आहे, त्यांनी एकत्र येऊन हे केलेलं आहे. हे मला फार मोठी घटना वाटते. आणि त्या मुलांना सुद्धा इतकं अप्रूप वाटलं त्याचं की खरंच असं होतं की 100 रुपये तिकीट जेव्हा सोन्याचा भावाचा होता 15 रुपये वगैरे तोळ. तर मला असं वाटतं की हे या पिढीने आता बघावं. हा म्हटला तसं की असं आजच्या पिढीला हे काहीतरी भव्य दिव्य आणि असं सगळं आपल्याला परकीय परदेशी किंवा इकडं शोधायची सवय. आपल्या कोनाड्यात आपल्या जे काय घराच्या आणि ह्याच्यामध्ये एवढा अमूल्य खजिना दडलेला आहे. तर आपल्या परंपरेमध्ये इतके हिरे माणके, इतकं वैभव आपल्यालाच माहित नाही काय आहे, आपण कुठून इथपर्यंत आलो. आणि आपल्याकडे काय झालंय माहितीये ना की परंपरेचा एकतर अभ्यास करायचा नाही, परंपरेमध्ये काही खणून काही पाहायचं नाही, आणि परंपरेला काहीतरी नावं ठेवणं, परंपरेला क्वेश्चन करणं म्हणजे काहीतरी नवता आहे असा एक समज आपल्यामध्ये होता. परंपरेला क्वेश्चन केलंच पाहिजे. विष्णुदास भावेंनी ज्या पद्धतीची नाटकं केली त्याला क्वेश्चन करून अण्णासाहेब किर्लोस्करांनी नाटकं लिहिली. त्याच्या पुढे सगळं जे बदलत गेलं. त्यामुळे परंपरेला क्वेश्चन करणं हे आपल्या रक्तातच आहे, आपल्याकडे तो अधिकार आहेच. परंतु क्वेश्चन करत असताना सुद्धा त्या परंपरेकडे केवळ टिंगलटवाळीच्या रूपाने पाहण्याची आपल्याला एक अत्यंत विचित्र सवय लागलेली होती. किंवा नाकारायचं. आणि परंपरा नाकारणं किंवा परंपरेकडे पाठ फिरवणं म्हणजे नवता नव्हे, तर परंपरा समजून घेणं, ती पूर्णपणे आकळून आपल्यामध्ये त्यातून आपण नव्या दिशेने काय वाटचाल करू शकतो याचा शोध घेणं. कारण तुम्ही कितीही म्हणालात की नवीन नवीन हे असलं तरी सुद्धा तुमच्या DNA मध्ये काही गोष्टी असतात आणि त्या असतातच. मी परंपरेकडे या दृष्टीने पाहतो की परंपरेला क्वेश्चन केलंच पाहिजे, परंपरा समजून घेतली पाहिजे. ती जो समजून घेतो ना तो खऱ्या अर्थाने नवतेच्या कडे जाऊ लागतो किंवा जाऊ शकतो असं मला वाटतं. अगदी वा. हा जो प्रकार आहे ना की हे नाटक नॉस्टेल्जिया वगैरे सगळं ठीक आहे, आम्ही ते समजून घेतोय काय घडलं, कशा पद्धतीने घडलं. आता म्हटलं त्याप्रमाणे त्याचे सगळे सामाजिक, राजकीय, आर्थिक सगळे काय संबंध होते
या सगळ्याचा आम्ही त्याच्या पाठीमागे अभ्यास करतो आहोत आणि त्यातून आम्ही नव्या सगळ्या गोष्टींच्याकडे पाहण्याचा प्रयत्न करतो आहोत. आणि म्हणून मला असं वाटतं की हे नाटक केवळ परंपरेचं दर्शन नाहीये, तर परंपरेकडे एका वेगळ्या नजरेने, चिकित्सक नजरेने पाहणारं नाटक आहे असं मला वाटतं. आणि त्याच्याच पुढे जाऊन मला असं म्हणावं वाटतं की आपण त्या इव्हेंट बद्दल बोलतो. तो इव्हेंट बालगंधर्व आणि केशवराव या दोन महान व्यक्तींबद्दल आहे. त्यांनी मिळून केलेल्या संयुक्त प्रयोगाबद्दल आहे. तर आता संयुक्त तर आहेच, कारण दोघांनी मिळून केलं. आता मुळात त्याच्या पुढची गोष्ट अशी आहे की ते दोन कलाकार म्हणून जेव्हा रंगमंचावरती काम करत होते तेव्हा एकमेकांबद्दल असलेल्या मान अपमानाची पण ती गोष्ट आहे. म्हणजे जेव्हा आपण म्हणतो की एक कलाकार म्हणून तुम्ही कसं बघता त्या गोष्टीकडे, की एवढं सगळं आपण परंपरा वगैरे ज्या गोष्टींबद्दल आपण आता मागे वळून जेव्हा त्या गोष्टीकडे बघतो की तेव्हा अरे ते कलाकार म्हणून तर चांगले होते, पण माणूस म्हणून ते कसे होते. म्हणजे एकमेकांबद्दलचा रिस्पेक्ट किंवा परस्पर विरोधी दोन कंपन्या, नाटक कंपन्या एकच नाटक करणाऱ्या, आता दोघांना मिळून करायचं आहे. मग तेव्हा त्या दोघांच्या मनात काय भावना असेल, त्याचं एक वेगळं दर्शन प्रेक्षकांना मिळणार. आणि नक्कीच तो खजिना आहे, सरांनी जसं सांगितलं. पण आपल्या मागे एवढं काही त्या लोकांनी करून ठेवलंय, आपल्याला फक्त ते जतन करून ठेवायचंय आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पुढे घेऊन जायचंय. त्याच्यासाठी हा प्रयत्न. आणि परत एकदा आजच्या काळामध्ये जे विचारलं जातं ना की आजूबाजूला काय चाललेलं आहे आणि लेखकाची त्यात काय भूमिका आहे किंवा दिग्दर्शकाची किंवा कलावंताची त्यात काय भूमिका आहे, ही त्यावेळच्या कलावंतांनी घेतलेली भूमिका आहे आणि ती अत्यंत सकारात्मक आहे. म्हणजे कशा अर्थाने माहितीये ना की म्हणजे नानासाहेब जोगळेकर गेले होते टिळकांकडे की मला मला तुमच्या आंदोलनामध्ये उतरायचंय. ते म्हणे की वेळा आहेस का, तू उत्तम नाटकामध्ये काम करतो, तू नाटक कर. आणि म्हणजे एका पद्धतीने नंतर ते बालगंधर्वांना असं म्हणाले होते की अनंत कान्हेरे सारखे तरुण जे आहेत ते पारतंत्र्याच्या बेड्या तोडायचा प्रयत्न करतायत, आपण शारदेसारखं नाटक करतो आणि अनिष्ट परंपरेच्या बेड्या तोडायचा प्रयत्न करतोय. आपलं काम एकच आहे आणि म्हणून आपापल्या क्षेत्रात काम करत राहा. उगाच दुसऱ्या क्षेत्रामध्ये ढवळाढवळ करू नका. पण तुम्हाला त्या क्षेत्रामध्ये काय योगदान करता येतंय, तर टिळक स्वराज्य फंडासाठी या लोकांनी 16,000 रुपये उभे केले आणि त्या फंडाला मदत केली. ही जी सकारात्मक भूमिका कलावंतांची आपल्या आजूबाजूच्या परिसराशी जे काही त्यांचं देणं घेणं असतं त्यातून निर्माण झालेली आहे, हे सुद्धा या संपूर्ण नाटकामधनं आपल्याला दिसतं. या दोघांकडनं काय गोष्टी आत्ता घेणं गरजेचं आहे? म्हणजे आता तुमच्या सगळ्यांच्याकडनं ऐकताना जाणवत आहे की दोघं जण पॅरलली अतिशय मोठं काम करत होते आणि एका घटनेसाठी ते एकत्र आले. म्हणजेच काय, तर त्यांनी त्यांचा इगो बाजूला ठेवला. आता म्हणजे एका रात्रीत सेलिब्रिटी होतात, एका रात्रीत इगो डेव्हलप होतात. तर ह्या सगळ्याला छेद देण्यासाठी त्या दोघांकडनं एक्झॅक्टली काय घ्यावं, लेखक म्हणून काय वाटतं, दिग्दर्शक म्हणून काय वाटतं? कसं आहे की आपण स्वर्गलोकीचे गंधर्व किंवा कुणीतरी वरून दैवी देणगी प्राप्त झालेले असं जरी आपण त्यांना म्हणत असलो ना, तरी त्यांना सुद्धा या प्रयोगाचं दडपण आलं. म्हणजे ते आपल्यासारखेच एका पातळीवरती साधारण कलावंत होते जसं पण त्याचबरोबर त्या मध्येच त्यांनी काहीतरी फार ग्रेट काम करून ठेवलेलं आहे. त्यामुळे एका साधारण कलावंतासारखंच त्यांना दडपणही आलं होतं, त्यांना त्या प्रयोगाचं टेन्शनही होतं. पण सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे की या दोघांनी, आता तू म्हणालास त्याप्रमाणे, की स्वतःचा मान अपमान तर बाजूला ठेवलाच, परंतु रंगभूमीसाठी काय आवश्यक आहे, तर केशवराव भोसले असं म्हणाले. म्हणजे खरं तर दोघांच्या कंपन्या एकमेकांशी स्पर्धा करणाऱ्या होत्या. म्हणजे एका दृष्टीने जर पाहायला गेलं तर जर गंधर्वांची कंपनी बुडतेच आहे तर आणखीन काय पाहिजे होतं. पण केशवराव असं म्हणाले की इतकी चांगली कंपनी बुडणं हे रंगभूमीच्या दृष्टीने वाईट आहे आणि म्हणून ती उभी करण्यासाठी मला सुद्धा काहीतरी मदत केली पाहिजे. म्हणजे राष्ट्र प्रथम असं आपण जसं म्हणतो ना, त्याप्रमाणे रंगभूमी प्रथम, पहिल्यांदा रंगभूमी, पहिल्यांदा आपली कला, हे इतकं मनामध्ये त्यांच्या भिनलं होतं. त्याच्या पुढे त्यांनी स्वतःची वैयक्तिक आशा आकांक्षा बाजूला ठेवल्या आणि केवळ एका महत्वाच्या कॉजसाठी ते पुढे आले. अशा पद्धतीने की माझी कला सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून मला प्रथम, ज्याला काय म्हणतो, प्रथम प्रायोरिटी मला कशा पद्धतीने देता येईल, हे त्यांच्याकडनं शिकण्यासारखं आहे असं मला वाटतं. काय मी एका वाक्यात म्हणेन की आयुष्य सर्वस्व झोकून देणे आणि आयुष्याची होळी करून घेणे, हे त्याच लोकांकडनं तुम्ही
त्याच्याविषयी दुसरं तुम्हाला काही त्यातनं दिसत नाही. कारण किती त्याग, किती कष्ट, किती मेहनत, केवढी स्वप्न, केवढं डेअरिंग, कुठल्याही समस्येला भिडायची त्यांची तयारी आणि सच्चेपणा. त्याशिवाय तो सुरात पण नाही येत. तो मनातला आहे, तो वृत्तीतला आहे, विचारातला आहे आणि तो सच्चेपणा फार अशक्य आहे. म्हणजे तो टिकवता यायला पाहिजे. आणि मला आता अभिरामनं ज्या गोष्टी सांगितल्या, मला मुद्दामून हे असं सांगावं असं वाटतं प्रेक्षकांना की हे नाटक पाहिल्यानंतर प्रेक्षकांचा असं कदाचित हा धोका आहे की अरे ऐतिहासिक 2 पात्र त्यावेळची घेतली आणि फारसं लोकांना काही कल्पना नाही म्हणून त्यातले घटना प्रसंग एक काल्पनिक. अभिराम उत्कृष्ट लेखक आहेतच, भडकमकरांनी सुंदर काहीतरी काल्पनिक गोष्ट रचली असं वाटण्याचा धोका आहे. त्या नाटकामध्ये जे जे आपल्याला दिसतं, ऐकायला येतं, वाक्य हे जसंच्या तसं सगळं घडलेलं आहे. त्याचे सगळे पुरावे आमच्याकडे आहेत, लिखित, अनेक लोक वेगळ्या पद्धतीत. तर असं होतं ना जनरली की एखादा बाबा सिनेमॅटिक लिबर्टी, क्रिएटिव्ह लिबर्टीच्या नावाखाली द्या ठोकून काही कसंही उभं करा आणि उगाच लोकांना आपल्याकडे उदात्त करण्याची एक फार हे असते. तर इथे काय झाले की घटनाच ऐतिहासिक अशी आहे ना, तर त्यांनी का केलं त्या उदात्तकडे बघण्यामध्ये मुळात आपली मान मोडते. हा धोका मला फार वाटतो की लोक असं म्हणू शकतात की अरे नाही यांनी रचलं बरं का, सीन चांगला क्रिएट केला असं तू. नाही, ते कलाकार म्हणून त्याच्यामध्ये एक विशिष्ट पद्धत, गोष्ट सांगण्याच्या पद्धतीत तुम्हाला जरा ती सुटसुटीत आकर्षक सांगावी लागते. त्याचा ऐवज आहे तो रचलेला नाही आहे, तो घडलाय. तो जो घडलाय ना, मग कल्पना केल्यावर असं वाटतं की अशी माणसं होती राव तेव्हा. आपण त्या माणसांपेक्षा खूप पुढे आलो. म्हणजे तर आज 100 वर्षानंतर अशी माणसं आपल्या परंपरेची होती म्हणून चाली ती परंपरा वैभवशाली वगैरे विशेषणं लागतात ना. त्याच्याशिवाय अशी कशी विशेषणं लागणार. त्यामुळे मला फार मजेत वाटते की आजच्या रंगभूमीला पुढे जाऊन कसली विशेषणं लागणार आहे. बालगंधर्व असं म्हटल्यानंतर पहिलं नाव अभिराम भडकमकर असं येतं 2011 पासून की बाबा बालगंधर्वांविषयी पूर्ण माहिती, सखोल माहिती आपल्याला जर पाहिजे असेल किंवा एक हक्काचं नाव जर महाराष्ट्रात असेल तर अभिराम भडकमकर नाव आहे. पण ॲट द सेम टाइम लेखक म्हणून हा धोका पण वाटतो का की आपलं वेगवेगळ्या कलाकृती त्यांच्या भोवती फिरत असताना आपलं लिखाण पण मोनोटोनस तर होणार नाही ना, असा एक धोका त्याच्यामध्ये जाणवतो का आणि त्याच्याशी लढा कसा दिला? पहिली गोष्ट अशी आहे की बालगंधर्व या विषयावरची अथॉरिटी ऋषिकेश जोशी सुद्धा आहे. आणि म्हणजे त्यामुळे अनेकदा या नाटकामध्ये सुद्धा अनेक गोष्टी चर्चेमधनं ऋषिकेशनी मला सांगितलेल्या आहेत की अरे ते त्याच्यामध्ये येऊ शकतं, आलं पाहिजे. त्याच्यामुळे ती पण एक अथॉरिटी फार मोठी आहे. कसं आहे की ही गोष्ट खरी आहे की मी म्हणजे असं म्हटलेलंच आहे की गंधर्व नावाच्या एका विस्तीर्ण अशा जंगलामध्ये मी शिरलो आणि तिथून मी बाहेरच पडू शकलो नाही. कारण बालगंधर्व चित्रपट लिहिला, नंतर कादंबरी लिहिली आणि आता मी हे जवळजवळ 14 वर्षांनी हे नाटक लिहितोय याच्याबद्दल. पण त्यामुळे ही गोष्ट खरी आहे की गंधर्व मनाच्या तळात कुठेतरी वस्तीला आले आणि ते आता तिथेच वस्तीला आहेत. पण मोनोटोनस होण्याचा धोका अशासाठी नाही कारण मधल्या काळामध्ये ॲट एनी कॉस्ट सारखी कादंबरी, इन्शाहल्ला सारखी कादंबरी, सीता सारखी कादंबरी माझ्याकडनं लिहून झाली. आता रघुवीर सारखा चित्रपट झाला आणि अनेक वेगवेगळ्या गोष्टी माझ्याकडनं लिहून झालेल्या आहेत. त्याच्यामुळे हा एक विषय माझ्या मनामध्ये आहे, तो रेंगाळत राहिलेला आहे. पण त्या विषयाच्या पलीकडे जाऊन सुद्धा खूप गोष्टी मी करत आलेलो आहे. किंबहुना मी मला स्वतःला कधी रिपीट नाही केलेलं. म्हणजे जर तसं पाहायला गेलं तर बालगंधर्व चित्रपट आणि बालगंधर्व कादंबरी याच्यामध्ये सुद्धा खूप अंतर आहे. अनेक गोष्टी अशा ज्या आहेत की ज्या गंधर्व चित्रपटात आपल्याला दिसत नाही त्या आपल्याला याच्यामध्ये दिसतात. आणि हा सुद्धा एका पद्धतीने वेगळा प्रकार आहे. त्यामुळे एकाच विषयावरचे वेगवेगळ्या पद्धतीचे हे 3 कला आविष्कार आहेत असं मला वाटतं. पण त्याचबरोबर या विषयाच्या पलीकडे जाऊनही मी बरंच काही करू शकलेलो आहे असं मला वाटतं. त्यामुळे मोनोटोनस वगैरे होण्याची भीती काही मला त्याची उरलेली. कारण साधी नावच डोळ्यासमोर ठेवा ना, बालगंधर्व, ॲट एनी कॉस्ट, इन्शाल्ला आणि सीता, 4ही गोष्टींचा परस्परांशी काही संबंध नाही. कॉमन गोष्ट बालगंधर्व आहेत हे ठीक आहे.
आता ते होते त्या तीन याच्यामध्ये भाग, तर ते होते. ह्याच्या व्यतिरिक्त त्याच्यामध्ये कसल्याही पद्धतीची समानता वगैरे नाही, कारण त्याचा परिघच वेगवेगळा आहे. सिनेमात माध्यमं वेगळी आहेत आणि सिनेमातले बालगंधर्व काय असतील ते इथे संयुक्त मानापमान ते त्याच्यात बालगंधर्व होते, पण काही दुरान्वये पण संबंध नाही आहे त्याचा, म्हणजे लेखन शैली किंवा काय म्हणायचे ते. आता आणि कुठल्या तरी व्यक्तिचित्रामध्ये त्यावेळेच्या कुठल्याही माणसाचं चरित्र घे, आता रामगणी गडकरी असं जर चरित्र करायचं झालं तर त्याच्यात बालगंधर्व येणार आहेत की. आता त्या पर्स्पेक्टिव्हनं कसे येतील ते वेगळे असणार, कारण प्रत्येक माणसाचा आयाम आणि दृष्टिकोन आणि घेणं. एक माणूस थोडंच सगळेजण एकसारखं बघतात त्याला. त्यांच्यावर प्रेम करणारे होते, दुस्वास करणारे होते, विद्वेष असलेले होते, स्पर्धा करणारे होते, असूया असलेले होते, अनंत पद्धतीचे लोकांनी बघितलं ना, ते दिसणार वेगवेगळं. त्यामुळे ते एक असू शकत नाही कधी. प्रेक्षक, आता त्यावेळेचा प्रेक्षक त्यावेळेला असं, म्हणजे आत्ता असं असतं की असं म्हटलं जातं की आता मनोरंजनाची साधनं खूप आहेत, त्यामुळे प्रेक्षक हा वेगवेगळ्या पातळीवरती मनोरंजन शोधत असतो. त्या काळामध्ये मनोरंजनाचं साधन हे एकमेव रंगभूमी होतं. तर तेव्हाचा प्रेक्षक हा तितकाच, जसा स्टेजवरचा वेडेपणाच म्हणू आपण त्याला, तसाच प्रेक्षकांमध्ये सुद्धा तो वेडेपणा होता. तो वेडेपणा आता प्रेक्षकांमध्ये आहे असं वाटतंय का? एक तर थोडंसं मी करेक्ट करेन, तेव्हा मनोरंजनाचं साधन फक्त नाटक असं नव्हतं, तमाशा पण होतं आणि फार महत्वाचं अंग होतं. लोकमान्य टिळकांनी त्यांच्या भाषणात सांगितले की तमाशा ह्या कलेमध्ये सुद्धा स्वराज्याचा विचार असलेले तमाशाने केलेले आहेत. तेव्हा तर कीर्तन, परंपरा आणि हे वगैरे ही मनोरंजन एक म्हणजे मंत्रमुग्ध होणे, तुमच्या म्हणजे उत्तम कथा ऐकणे आणि गायकी ऐकणे, त्याला एक सगळ्या ह्याचा समुच्चय म्हणून नाटक सुरू झालं. नाटक आता एक देश स्वतंत्र होण्यापूर्वी 100 वर्षापूर्वी नाटक केलं हो मराठी माणसानं. महाराष्ट्राला नाटक रक्तात आहे, त्याच्या पिढ्यानपिढ्या आपल्या पोचलेल्या आहेत त्याच्यात. आता ते त्यावेळेला मनोरंजनाचं एक मध्यमवर्गीय किंवा अगदी निम्न किंवा ते सर्वदूर पसरलं लोण त्याचं. आणि भारतभर पहिलं हिंदी नाटक केलेला सुद्धा माणूस मराठीच आहे, बळवंत भास्कर मराठी. हिंदी रंगभूमीचा हे सुद्धा पायोनियर हा मराठीच माणूस आहे. त्यामुळे नाटकात समाज इतका व्याप्त होता तेव्हाचा. आणि तेव्हा स्वाभाविकपणे तेव्हा काय TV, सिनेमा, मोबाईल, सोशल हे जर तेव्हा असं तर काय त्यावेळेचे लोक एवढं काम करू शकतात? आपल्याकडे समग्र गडकरी वगैरे वाचता आले असते. आज आमच्याकडनं फार काम न होण्याचं कारण हे सोशल मीडिया वगैरे इतकं आहे, वेळच नाही मिळत त्याच्यामध्ये. पण त्याच्यामध्ये मनोरंजनाची साधनं वाढली. पण त्याबरोबरीने काय झालं माहिती आहे का, मला फार म्हणजे आपल्याकडं कलेच्या अवमूल्यनाबद्दल किंवा नाटक ह्याच्याकडे बघायचं झालं म्हणजे ते मी निम्मत सांगतो की जेव्हा 1921 साली नाटकाचा दर 5 रुपये होता, त्यावेळेला सोनं 15 रुपये तोळा होतं, 1/3. आज जर 70,000 असेल तर तिकीट 23,000 असं मी म्हटलं तरी माझा कत्तल होईल. आज कोण 23,000 काढेल? 23,000 नाही, 1/3 म्हणजे 15 रुपये तोळा. तर त्याचं नाटकाचं तिकीट 5 असेल तर आज 70,000 असेल तर कमीत कमी 23,000 वगैरे पाहिजे. तर आपण बोलू पण शकत नाही. पण गमतीची गोष्ट अशी की ते 5 रुपये तिकीट होतं ना, त्याच्यानंतर प्रत्येक वर्षी सोन्याचा दर वाढत वाढतो. 10, 15, 20, 22, 25, 30 वगैरे 1976 पर्यंत सोनं 200 रुपये तोळा होतं, पण नाटकाचं तिकीट 5 रुपये राहिलं. ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे 60 वर्ष सोनं वाढतंय, नाटकाचं तिकीट 5 रुपये आहे ना. आता बालगंधर्व केशवराव भोसलेंना पाहिलेले लोक नाही मिळणार, पण 2 रुपयात तिकीट काढून नाटक बघितलेलं तर तुम्हाला लाखो लोक मिळतील. आता हे आणि तरी रंगभूमीचा सुवर्ण काळ वगैरे म्हणायचं नाही. एका अर्थाने ना हे नाटक थोडीशी ना प्रेक्षकांना आठवण करून देणार आहे की काहीतरी जे सत्व असलेलं आहे ना, ते घरात जे फुकट येतं त्याच्यापेक्षा वेगळं असतं. आणि फक्त सवंग करमणूक म्हणजे मनोरंजन नाही, याची आठवण करून देणार आहे. खरं रसिकत्वाला दाद हे नाटक. समर्पण काय? मला असं अजिबात म्हणायचं नाहीये की बाकीची माध्यमं कमी आहेत.
टेक्नॉलॉजी येते, काळ बदलतो, अभिरुचीचे स्तर बदल आणि ह्याच्यापेक्षा अजून काहीतरी वेगळं येणार ना. पण सगळ्यात महत्वाची एकच गोष्ट मी नक्की अशी सांगू शकतो, पहिलं नाटक झालं 100 वर्ष म्हणजे 1943ला पहिलं नाटक झालं, पण 1913 साली दादासाहेब फाळकेंनी सिनेमा केला. किती झाली मधली वर्ष? 70 वर्ष गेली. 70 वर्षानंतर पहिला सिनेमा बनवलेला माणूस सुद्धा मराठीच होता. त्याचं कारण त्याला मनोरंजनाचं वेगळं काहीतरी साधन निर्माण करायचं होतं, म्हणून तो मराठी म्हणत होता. मग 1913ला जेव्हा सिनेमा आला, त्याच्यानंतर 1930ला जेव्हा अर्देशीर इराणींचा बोलपट आला अलमारा, त्यावेळेला 8 वर्ष लॉकडाऊन होता, म्हणजे रंगभूमी बंद पडली होती. पण रंगभूमी कधीही बंद पडली नाही. 40 नंतर परत नवीन नाटककार, नवे लेखक सगळे आले. मग दूरदर्शन आलं, सिनेमा आला म्हणून नाटक नाही थांबलं, दूरदर्शन आलं म्हणून नाटक कधी थांबलं नाही, OTT प्लॅटफॉर्म्स आले म्हणून नाटक थांबलं नाही, आज सोशल मीडिया आलं, नाटक थांबलं नाही. जगामध्ये म्हणजे नंतर मोबाईल आला पण पेजर गेला असेल, वेगवेगळ्या बऱ्याच टेक्नॉलॉजी, इथून पुढे या मनोरंजनाच्या साधनामध्ये काय वाटेल ते येईल, पण नाटक कधी बंद नाही होऊ शकत. ते कधीच, कारण ती गरज आहे जगण्याची, व्यक्त होण्याची. आणि जी गोष्ट 180 वर्षात बंद पडू शकली नाही, किती आक्रमण. आपण सिनेमाचं आक्रमण बघितलं, त्याच्यानंतर पहिलं महायुद्ध, दुसरं महायुद्ध, स्वातंत्र्याची चळवळ, त्याच्यानंतर दुष्काळ बघितला 60चा. 1966च्या दुष्काळामध्ये पण नाटक नाही बंद पडलं. बाकी सोड, कोविड मध्ये तोच नेटक केलं ना, कोविडमध्ये आम्हीच नेटक केलं ना, ऑनलाईन. नाटक नाही थांबत कधी. त्यामुळं आपण आपल्याला कधी या सगळ्या प्रवासामध्ये तुमच्या चौघांनाही प्रश्न आहे हा, की कधीतरी एका रात्री किंवा तालमीच्या वेळेला असं कधी जाणवलं की काहीतरी वेगळी एनर्जी क्रिएट झालेली आहे आणि दोन्ही खांद्यांवर दोन्हीही महापुरुषांचे हात चा स्पर्श जाणवत आहे आणि म्हणतात की चांगलं चाललंय, जाऊ दे पुढे, काय हरकत नाही. एवढा अगदी असं, पण त्याला एक असा पारलौकिक ह्याचा आपण एक फील देऊन, माझ्या स्वप्नात बालगंधर्व सांगितलं वगैरे असे काही म्हणणार नाही की केशवराव, मी कोल्हापूरचा जन्माला आलो त्यामुळे केशवराव वगैरे म्हणजे उशाला बसले होते वगैरे माझे केशवराव, आणि ते म्हणाले की अरे असं काही नाही. आम्हाला एक उगाच असं, म्हणजे मला एक ज्येष्ठ लोक, त्यांनी केलेलं काम आणि ते सगळं वाचल्यानंतर कळते की कुणीच नव्हतं आपण, काय बाबा करता येईल, किंवा मला असलेल्या माहिती गोष्टी सांगू तरी लोकांना. पण तो एक योग असतो असा की आपण काहीतरी करायला घेतो, योगायोगाच्या गोष्टी असतात, अडचणी खूप येतात, पण थांबलं नाही आहे हे, आणि ते घडतंय. म्हणजे त्यामुळं एक असं आहे की त्याला एक आशीर्वाद असावा. कुठेतरी एक म्हणजे आजची अडचण अशी की आज आमच्या एका प्रमुख कलाकाराला आज एक छोटासा अपघात झाला आणि त्याचा पाय आता फ्रॅक्चर होतोय की काय वगैरे. आमचा सूत्रधर आणि जे सुमन स्त्री पार्टी करणार आहे, तर आता नाही, आता करणार काय आपण, पण नाही, प्रयोग होणार. अशा अनंत अडचणी आल्यात आता, पण त्या अडचणीनं मात होऊन पुढे नाटक होतंय ना, याचा अर्थ काहीतरी त्याला थोडासा एक काय, त्याला आपण काय म्हणूया की एक संकेत म्हणा, एक आशीर्वाद म्हणा की घडतंय. आता ते 4 तारखेचा प्रयोग होईल आणि प्रयोग सुरू होतील, तर लोक कसं स्वीकारतात त्याच्याकडे आमचे डोळे, उत्कंठा आणि धगधग वजा धडधड वजा ओझ वजा असं सगळं आहे. म्हणजे काय आहे ना की हे नाटक, या नाटकातली ही सगळी ऐतिहासिक घटना आणि 2011 पासून गंधर्व आणि हा सगळा काळ अभ्यासत असताना श्रेष्ठ म्हणजे काय, अभिजात म्हणजे काय, हे जसं जाणवत गेलं, तसं आजूबाजूला असलेले मोठे मोठे म्हणून आजवर ज्यांचे हात आपल्या खांद्यावर राहावेत अशा पद्धतीचे जे काही लोक होते त्यांचं खुजेपणही दिसलं. त्यामुळे या संपूर्ण काळामध्ये श्रेष्ठत्वाची, मोठेपणाची आणि खुजेपणाची अशा व्याख्या समोर क्लिअर झाल्या आणि 2 रस्ते समोर आहेत की या रस्त्याने जायचंय का या रस्त्याने जायचंय. ही क्लॅरिटी मात्र निश्चित या 2 व्यक्तिमत्वांमुळे आमच्या आयुष्यामध्ये आली आहे, नक्की सांगेन. अगदी. शेवटचा प्रश्न, वन लायनर एकेकाने सांगा की प्रेक्षकांना
रंगभूमीतून म्हणजे प्रेक्षागृहातून बाहेर जाताना त्यांच्या मनामध्ये काय विशेष करून राहणार आहे? आता ह्या प्रश्नाचं उत्तर, प्रयत्न आहे की नाटक सादरीकरण सर्वोत्कृष्ट व्हावं. ते सर्वोत्कृष्ट झाल्यानंतर येतो की ते काय घेऊन जाणार आहेत. दिग्दर्शक जागा झालेला आहे. पण ते वैभव जे आहे ना, म्हणजे आपण किती त्यापासून लांब जरी आलो असलो तरी आपले फोरफादर्स, आपल्या मोठी माणसं होती आणि उत्कृष्ट संगीत, खरी माणसं आणि पराकोटीचा आनंद घेऊन लोक बाहेर पडतील याची मला खात्री आहे. मला एक या नाटकात एक छोटासा सीन आहे की प्रेक्षकांकडनं काय अपेक्षा असते कलाकाराला किंवा कलाकाराकडून काय अपेक्षा असते प्रेक्षकाला, असं तर तो लोकांनी सीन जरा नीट पाहावा असं मला वाटतंय. ते पोचलं ना लोकांपर्यंत तर अत्यंत आश्वस्त होऊन लोक जातील की काहीतरी सितारों के आगे जहां और भी है, रीलच्या पुढे एक दुनिया आहे मोठी आणि फार श्रीमंत समृद्ध करणारी दुनिया आहे. फक्त आपल्याला ना तो ग्लेअर असलेला स्क्रीन बाजूला ठेवून घराच्या बाहेर पाऊल टाकायला पाहिजे. हे झालं ना, हे होईल असं मला वाटतंय या नाटकामुळे. कारण खूप आतपर्यंत खोल घुसणाऱ्या गोष्टी असतात ना, त्या फक्त चकचकीत नसतात, त्या आत काहीतरी फार मोठं सत्व असतं. तसं या नाटकाने ते होईल असा मला आत्मविश्वास आहे. भ्रमाचा फिल्टर काढून त्यांनी यावं. हो बस. नाही, निर्माता म्हणून मला सगळेच सीन महत्वाचे वाटतात आणि तुम्ही सगळेच सीन लक्षपूर्वक बघावेत असं आग्रह असेलच. पण प्रेक्षागृहातून बाहेर पडताना या दोन व्यक्तिमत्वांकडे किंवा या दोन लेजंड्सकडे बघताना फक्त कलाकार म्हणून नाही तर त्यांच्यातलं असलेलं रंगभूमीसाठीचं प्रेम, देशासाठीचं प्रेम आणि कलेसाठी असणारं समर्पण काय, हे तुम्हाला नक्कीच शिकायला मिळेल. आणि त्यातून आय थिंक हे सगळंच तुम्हाला पुढे आयुष्यात त्याच्यातलं आपण म्हणतो ना, तुकोबा रायांचाच हे आहे की एक तरी ओवी अनुभवावी असं म्हणतो आपण. ते जे काही बघणार आहे त्यातलं 1% जरी आपण आपल्या आयुष्यात आणू शकलो, मला असं वाटतं की ते आयुष्यभर पुरणार तुम्हाला. मला असं वाटतं की नाटक अतिशय रंजक आहे, अत्यंत मनोरंजक नाटक आहे. पण मनोरंजनाची एक अत्यंत वेगळी व्याख्या, एका अत्यंत वेगळ्या काळामध्ये एका वेगळ्या विश्वात प्रेक्षकांना घेऊन जाणारं नाटक आहे. आणि हे नाटक पाहून बाहेर पडत असताना एकाच बाजूला आपल्या परंपरेबद्दल प्रचंड मोठा अभिमान असेल, डोळ्यामध्ये त्या परंपरेच्या बद्दल निर्माण होणाऱ्या आदरामुळे हलकंसं पाणी सुद्धा असेल आणि त्या सगळ्या परंपरेचं एक वेगळं आकलन आपल्याला झालेलं आहे याचा अनुभव प्रेक्षकांना येईल. मनमुराद रंजन करणारं पण तितकंच तुम्हाला एक कुठेतरी एक वेगळं समाधान देणारं, वेगळ्या काळामध्ये घेऊन जाणारं हे नाटक आहे असं मला वाटतं. प्रत्येकाने नाटकाविषयी बोलताना अतिशय भरभरून आपली मतं मांडलेली आहेत. दिग्दर्शक असतील, लेखक असतील, संगीतकार असतील, निर्माते असतील, सगळ्यांनी रंगभूमीचा सगळा पट आपल्यासमोर उलगडून दाखवला आहे. बोलण्यातूनच हा पट निर्माण झालेला आहे. बघा, ज्या वेळेला तुम्ही प्रेक्षागृहामध्ये, रंगमंदिरात तुम्ही हे नाटक बघायला जाल त्यावेळेला समोर हे वैभव किती छान पद्धतीने आपल्याला दिसणार आहे हे आजच्या गप्पांमधून आपल्याला जाणवत आहे. आणि फक्त शुभेच्छा देऊन होत नाही, आपल्याला रंगभूमीत जायचं आहे आणि ही तुमची माझी जबाबदारी आहे. त्यामुळे हे नाटक आपल्या शहरामध्ये आल्यानंतर, रंगभूमीवरती ते आल्यानंतर आपल्या जवळच्या प्रेक्षागृहामध्ये तिकीट काढून आपल्याला ते नाटक बघायचं आहे आणि तो सगळा वैभवशाली इतिहास आपल्याला डोळ्यांनी अनुभवायचा आहे, त्याचे साक्षीदार बनायचं आहे. आणि फक्त आपणच नाही तर आपण ज्या वेळेला हे नाटक बघू त्याच्यानंतर आपल्याला
इतर 4 लोकांना सुद्धा सांगायचं आहे की बघ आपली रंगभूमी काय होती, आपली रंगभूमी काय आहे आणि काय पद्धतीने आपण आपल्या रंगभूमीचा प्रवास करतो आहोत. आज सगळ्या या 4ही मान्यवरांनी आपल्यासाठी वेळ दिला त्याबद्दल मी चौघांचेही आभार मानतो. आपण पुढल्या भागात भेटूया. तोपर्यंत नमस्कार. नमस्कार.